डोळे दिपवणारा गुजरातचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा बघून एकदा तरी मनात हा पुतळा नेमका कोणी तयार केला असेल असा प्रश्न अनेकांना नक्कीच पडला असेल। आज आपण त्याच व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या हातांनी या साधारण पाषाणाला प्राण फुंकले आणि इतिहासाला अजरामर रूप दिले। होय, मी बोलते प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्याबद्दल, ज्यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। हा पुरस्कार म्हणजे फक्त एक सन्मान नाहीये, तर एका असामान्य कलाकाराच्या अथक परिश्रमाची आणि त्यांच्या कलेतील निष्ठेची, त्यांच्या कलात्मक हातांची थोरवी मान्य करणारा हा क्षण आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हुबेहूब जिवंत पुतळा उभारणीत हातखंड असलेल्या प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्याबद्दल। राम सुतार हे नाव भारतीय शिल्पकलेत नक्कीच सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलंय। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी झाला होता, ते पण अगदी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात। त्यांचं सुरुवातीचं आयुष्य अतिशय साधं होतं, पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं करण्याची नेहमीच एक आकांक्षा होती। लहानपणापासूनच त्यांना माती आणि दगडांची खेळण्याची आवड होती। हीच आवड पुढे जाऊन त्यांच्या आयुष्याचा आधारस्तंभ बनली। पुढे त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट मधून औपचारिक शिक्षण घेतलं आणि तिथूनच त्यांच्या शिल्पकलेच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। राम सुतार यांचं नाव घेतलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा तो भव्य पुतळा। 182 मीटर उंचीचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक आहे। पण ही फक्त एक शिल्पकृती नाही, तर भारताच्या एकतेचं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अटल योगदानाचं प्रतीक आहे। या पुतळ्याच्या निर्मितीत राम सुतार यांचा वाटा अतिशय महत्त्वाचा होता। त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या व्यक्तिमत्वाला जिवंत केलंय। या पुतळ्याचं डिझाईन, त्यातील बारकावे आणि त्याला दिलेल्या भव्य आकार पाहून कोणीही थक्क होईल। पण स्टॅच्यू ऑफ युनिटी हे शिल्पकार राम सुतार यांच्या कारकिर्दीतील एकमेव अचीवमेंट नाहीये। राम सुतार यांनी जवळपास 60 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक महापुरुषांच्या शिल्पकृती साकारल्या आहेत। मग ते महात्मा गांधी असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्वांचे पुतळे राम सुतार यांच्या हातांनी घडले आहेत। त्यांच्या प्रत्येक शिल्पातून त्या व्यक्तीचं चारित्र्य, त्यांचा विचार आणि त्यांचं कर्तृत्व डोळ्यांसमोर येऊन उभं राहतं। उदाहरणच द्यायचं झालं तर दिल्लीतील संसद भवनाच्या परिसरात असलेल्या गांधीजींचा पुतळा बघा। त्यातून गांधीजींच्या साधेपणाचे आणि शांततेचे दर्शन घडते। राम सुतार यांच्या शिल्पकलेत एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे त्यांचं तपशिलांकडे असलेलं लक्ष। एखाद्या पुतळ्याचा चेहरा, त्याची मुद्रा, हातांचा आकार हे सगळं ते इतक्या बारकाईने साकारतात की पुतळा जणू बोलायलाच लागतो। त्यांच्यासाठी शिल्पकला ही फक्त कला नाहीये, तर ती एक साधना आहे। शिल्पकार राम सुतार नेहमी म्हणतात, एखाद्या महापुरुषाचा पुतळा घडवताना त्यांच्या आत्म्याला समजून घ्यावं लागतं, त्यांचा विचार आत्मसात करावा लागतो आणि म्हणूनच कदाचित हीच त्यांच्या कलेची खरी ताकद आहे असं स्पष्ट होतंय। महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार राम सुतार यांना मिळाला तो त्यांच्या या अथक कार्याचा सन्मान म्हणून। हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा अशा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो। राम सुतार यांनी आपल्या कलेतून महाराष्ट्राचं नाव तर उंचावलंच, पण संपूर्ण देशाला त्यांच्या प्रतिभेची ओळख करून दिली। वयाच्या 100व्या वर्षीही त्यांचा उत्साह आणि कलेतील समर्पण कमी झालेलं नाहीये आणि हीच त्यांची खरी कमाल आहे। राम सुतार यांचं जीवन आणि त्यांची कला ही आपल्या सगळ्यांसाठी एक प्रेरणा आहे। त्यांनी दाखवून दिलंय की मेहनत, निष्ठा आणि स्वप्न यांच्या जोरावर आपण काहीही साध्य करू शकतो। त्यांच्या हातांनी घडलेली प्रत्येक शिल्पकृती ही फक्त दगडाची नाही, तर इतिहासाची आणि संस्कृतीची साक्ष आहे। शेवटी एवढंच म्हणेन, राम सुतार यांच्यासारखे कलाकार म्हणजे आपल्या समाजाचे खरे रत्न आहेत। त्यांच्या हातांनी घडलेली ही अजरामर शिल्प पिढ्यानपिढ्या आपल्याला प्रेरणा देत राहतील। दरम्यान अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।